घरी बसण्यापेक्षा नदीत पाण्यात बसूया असा विचार करून आम्ही आज खुबे पकडायला चाललो आहे नदीमध्ये. तर मी आता राजूच्या घरी चाललो आहे. राजू पण येतो तिथून. आला राजू. जाऊया ना. चल. गण्या भाऊ पण आला आहे. आज मी, राजू, गण्या आणि जितू असे चौघजण चाललो आहेत. जितूचे बाबा जातात नदीवर आमच्यासोबत. काय रे जेवला? आणि भात आणि कसली कोबीची भाजी. काय बाबूच काय काय हो? जेवला? जेवला? हां जेवलो. चला चला. नदीवरती आलो आहे. ही आमची नदी. तू आलाय सोबत. आणि आम्ही आज कांडाळ पण आणली आहे. खुबे पकडताना ना अशी पिशवी लावावी लागते, कापडी पिशवी. खुबे सापडले की ह्या पिशवीत आपण टाकतो. जी तू आता कांडाळ सोडतोय ही अशी हळूहळू सोडायला लागते पाण्यामध्ये. टाकतोय. अशी कांडाळ पूर्ण पसरवायला लागते. पाण्याखाली चाललाय. पाण्याखाली जाऊन ते हाताने उभे रापणार. गेलाय तो पाण्याखाली. बघूया त्याला किती भेटतात ते. आता एक जितू आहे. ते जितूचे बाबा आहेत. पाठीमागे गणे. अजून राजू खालीच आहे पाण्याखाली. एक दोन तीन चार पाच सहा सात. याला खुबे बोलतात. मालवणी भाषेमध्ये आम्ही याला नदीतले खुबे बोलतो. शिंपले. बघूया काय भेटत ते. बघूया. दोन छोटे आहेत. भेटला. हो मोठी साईज आहे. सुनल्याचे बाबा पण आले तिकडे. त्यांना बघू किती भेटलेत. हो मोठे आहेत. कसे पकडतात तुम्ही? रापाण. काय करायचं सांगा? माती बाजूक करायची आणि दोंड्यात रापायचा. काय गावतलो. आता भेटले तुमका? हो मोठे आहेत. जितूचे बाबा प्रयत्न करतात आता. त्याने तोंडामध्ये पकडलं आहे. जिथे भेटले ते अशी माती बघायला लागते. जितू आता बघतोय प्रयत्न करून. असं डीप जावं लागतं पाण्यामध्ये. काय नाही. दुपारच्या उन्हाला गुरं देखील पाण्याला आले आहेत नदीवर.
ही आमची नदी 12ही महिने या नदीला पाणी असतं. गणे भाऊ आता त्याची कांडाळ काढतोय. बघूया का भेटते का. त्याला एक मासा भेटलाय. बेल आहे बहुतेक मोठं आहे. हे तू का भेटता खूप भेटले रे. स्वप्नील खूप आहे खावा. स्वप्नील ये देखिए स्वप्नील देखिए खूप किती रुपये 500 रुपये देगा लेके जाओ. भेटला काय रे. आपला भाऊ आता बिकाजी आलाय. नवीन फिल्डर ॲड झालाय. कामावरून डायरेक्ट घरी आणि घरून डायरेक्ट नदीवर. काय रे भेटले किती आहेत. 3 उभे खाऊचे असतील तर गावी यावा. याची चव लय भारी असता. सुट्टी पडली गावात यावा. जितू आता आपली कांडाळ काढतोय. बघू त्याला काय भेटते का. छोटा बेल भेटलाय. हे असं जाळीत अडकतं कांडाळ टाकल्यानंतर. राजू परब आज खुब्यांच्या नादामध्ये भाडं न्यायला विसरले आहे. त्यामुळे ते चव्हाण काका आता इथे आलेले नदीवर शोधायला त्याला उभे खाताना बघायला. राजूला आता एवढे खोबे मिळालेत. बोलू ही अशी पिशवी बांधून ठेवायला लागते खाली. जितूच्या बाबांना किती मिळाले बघूयात. हो हो बोला. भरपूर मिळाले. आजचे खुबे स्पर्धेचे मानकरी आहेत राजू परब. दाखव. येवा कोकण आपलोच असा.